नमस्कार. बालक पालक कट्ट्यावरती आजचा आपला विषय आहे की मुलांबरोबर प्रवास करताना नक्की कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि हा प्रवास रंजक कसा होईल यासाठी काय काय करायचं. कारण आता सुट्टी सुरू होतेय आणि सुट्टी म्हटलं की प्रवास आलाच. आपण कुठे ना कुठेतरी ट्रिप प्लॅन करत असतो आणि मग असं करते वेळी आपल्याला येतं की अरे आपल्याबरोबर लहान मुलं आहे, आपण जावं न जावं, तिथे आपली गैरसोय होणार का, असे विविध प्रश्न आपल्या मनात आलेले असतात. मग अशा वेळी काय करायचं, तर त्या संदर्भातच आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्यांना तुम्ही ओळखता, वयममध्ये त्यांचं साहित्य तुम्ही वाचलं आहे, असे आपले लेखक, ट्रॅव्हलर आणि विहंग पर्यटन या नावाने गेली कित्येक वर्ष अनेक लोकांना ते फिरण्यासाठी नेत आहेत. ती त्यांची ट्रॅव्हलर एजन्सी आहे. तर असे आपले मकरंद जोशी आज आपल्याला मुलांबरोबर प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कसा प्रवास रंजक करायचा याबद्दल सांगणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातच आपण इथपासून करूया की प्रवास म्हटलं की नुसतं म्हटलं म्हणजे गेलो असं होत नाही. तर पहिलं आपलं असतं की प्रवासाला जायचं तर ठिकाण कुठचं, इथपासून आपली तयारी होते. आता मुलं आहेत सोबत आणि प्रवासाला जायचंय, तर कसं काय ठिकाण आपण कशी ठरवायची. खूप चकावा देणारा प्रश्न आहे असं मी म्हणेन. कारण जेव्हा कुटुंबामध्ये आपण असा पर्यटनाचा बेत आखतो, सहलीचं ठरवतो, तेव्हा 10-12 वर्षाच्या मुलाला कोणी विचारतच नाही की तुम्हाला कुठे जायचंय, की तुम्हाला काय बघायचंय. सर्वसाधारणपणे मोठी माणसं ठरवतात की यावर्षी आपण मनालीला जाऊ किंवा यावर्षी आपण केरळला जाऊ आणि मग त्यामुळे मुलाला घेऊन जातो. पण मला असं नेहमी वाटतं की पर्यटक मार्गदर्शक म्हणून किंवा मुलांसाठी नेचर कॅम्प कंडक्ट करणारा माणूस म्हणून की तुम्ही या एज ग्रुप मधल्या मुलांना नुसतं मत जरी विचारलं की बाबा तुम्हाला काय बघण्याला आवडेल, तर त्यांना एक त्याच्यात समाधान मिळतं की मला पण कोणीतरी विचारतंय. मग कदाचित त्याची आवड नाही आपल्याला मॅच करता येणार किंवा काही वेगळी कारणं असू शकतील, तर तीही त्याला समजावून सांगता येतं. पण मग ठिकाण ठरवताना ते त्याला जर लक्षात घेतलं त्याने की हे सहलीची जागा ठरवण्यामागे किती गोष्टींचा विचार करायला लागतो. ते ठिकाण किती लांब आहे, किती जवळ आहे, त्याला प्रवासाची साधनं कोणती आहेत, सीझन कोणता आहे, म्हणजे तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाताय का, तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीत फिरायला जाताय का, तुम्ही आणखी वेगळ्या कुठल्या काळात जाताय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते ठिकाण ठरवलं जातं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मुलांना व्हायला हवी असेल तर थोडंसं त्यांना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये थोडासा शिरकाव करून दिला तर सोपं होऊन जातं आणि त्यांच्यासाठी पण ते इंटरेस्टिंग होतं. त्यांना असं वाटत नाही की घरच्यांनी उचललं आणि ते घेऊन गेले असं फिलिंग येणार नाही त्यांना. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं की ट्रिप प्लॅन करते वेळी आपण साधारण टीनेजर्स मुलांचं मत घेतलं तर आपल्याला बरं पडतं की त्यांचंही काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला कळतो. हे झालं की पुढची गोष्ट येते ती म्हणजे आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. बरं, नुसतं त्या ठिकाणी गेलो असं होत नाही, तिथे आपल्याला काहीतरी पाहण्यात आनंद मिळत असतो किंवा हे बघितलंय आपण हे सांगण्यात दुसऱ्याला फार इंटरेस्ट असतो. मग जाण्यापूर्वीच आपण तिथे काय काय बघणार ह्याची आपण एक लिस्ट करायची का, की आजकाल अशा माहिती पत्रक आपल्याला मिळत असतात. खूप चांगला विचार असतो अभ्यास करण्यामागे. म्हणजे असं आहे की तुम्ही जे गोष्ट ठिकाण बघायला जाणार आहात, समजा तुम्ही राजस्थानला जाणार आहात, तर राजस्थान राज्य नेमकं काय आहे, तुम्ही इथे जाणार आहात, मग ते जयपूर उदयपूर हा भाग आहे, जैसलमेर जोधपूर हा भाग आहे, त्याचं महत्व काय आहे, त्याचा इतिहास काय याची, आणि आता सुदैवाने बरेच पर्याय आणि आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही गुगलवर बघू शकता, तुम्हाला वेबसाईट्स बघायला मिळू शकतात, तुम्हाला युट्यूब वरती शॉर्ट फिल्म्स बघायला मिळू शकतात. असं नाही की तुम्ही खूप अभ्यास करून जायला हवा, पण जुजबी माहिती घेतली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणाविषयी थोडंसं आकर्षण पण वाटायला लागतं की अरे मी ना ह्या किल्ल्याचे फोटो बघितले तर जवळ मला हा किल्ला बघायचा, किंवा तिकडे अमुक एक तलाव आहे, मग आपल्याला जाता येईल का तिकडे, मग आपल्या सहल कार्यक्रमात ते घेता येईल का. त्याच्यामुळे केव्हाही ज्या ठिकाणाला तुम्ही भेट देणार आहात ना त्याची थोडीशी माहिती करून जाणं, त्याच्याविषयीची थोडीशी माहिती करून घेणं हे खूप चांगलं पडतं. कारण मग तुम्हाला तसं तुमचा सहलीचा कार्यक्रम ठरवता येतो. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. पूर्वी आपल्याकडे सहसा दिसायची नाही कारण त्याची साधनं नव्हती. बरोबर. मी विचारायला कोणाला जाणार किंवा कोणीतरी जाऊन आला असेल तर त्याच्याकडून माहिती मिळू शकते. आज मला घर बसल्या मोबाईलवरती ही सगळी माहिती सहज मिळू शकते. त्यामुळे त्याचा फायदा घ्यायला हवा, त्याचा उपयोग होतो तुमच्या सहल कार्यक्रम ठरवण्यात, नियोजनामध्ये, आणि सहलीचा आनंद पण वाढण्यासाठी मदत होते. बरोबर. आणि आता जायचं ठरलं, झालं, सगळं आपण माहिती काढली. आता प्रश्न येतो की काय काय गोष्टी आपल्या सोबत असाव्या, कारण जर लॉंग ट्रिप असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या सोबत असणं गरजेचं असतं. आणि मुळात मुलं असतील तर त्यांची बॅग भरणं हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी टास्क असतो. मग ही बॅग भरते वेळी सुद्धा मुलांची मदत घ्यावी की त्यांचीच त्यांना भरायला सांगावी, आणि काय कसं म्हणजे काय काय गोष्टी आपल्या सोबत ठेवाव्या.
मुळात ना बॅग भरणं हा टास्क फक्त मुलांसाठी नसतो, तो मोठ्यांसाठी पण असतो. कारण असं झालेलं असतं की आपण समजा अगदी 8 दिवसाच्या टूरला जाणार, 8 दिवसाच्या टूरला जाण्यासाठी सामान किती असू शकतं बरोबर, बॅगा किती असायला हव्यात, कपडे किती असायला हवेत, काय असायला हवेत, ह्या सगळ्याचा विचार करायचा असतो. आम्ही नेहमी लोकांना सांगतो तुमचं लगेज किती असावं, तर तुमची बॅग तुम्हाला हातात धरून किंवा पाठीवर घेऊन 4 किलोमीटर किंवा 4 जिने चालता येईल एवढं. म्हणजेच काय, तर ट्रॅव्हल नाईट. तुम्ही सहलीला जाताय, तुम्ही तिथे फॅशन शो करायला जात नाही. मी सकाळी एक कपडे घातले, संध्याकाळी एक घातले, रात्री एक घातले, असं करायचंच नाहीये तुम्हाला. त्यामुळे त्या दृष्टीने कपड्यांचं नियोजन करायला हवं. मुलांना जर तुम्ही त्यांची बॅग भरायला सांगितली तर त्यांनाही अंदाज येतो की आपण काय घेतलंय नेमकं बरोबर आणि ते किती घ्यायला हवंय. मग कदाचित असं होईल की सुरुवातीला त्यांना जरा गाईड करायला लागेल. हे बघ, 4 पॅन्ट घ्यायची गरज नाहीये, तुझं 2 पॅन्ट मध्ये काम होऊ शकणार आहे, किंवा 5 शर्ट घ्यायची गरज नाही, 3 शर्ट मध्ये काम होऊ शकणार आहे. तुझं ओझं कमी असणार आहे. कारण त्याला त्याची बॅग सांभाळायला दिली की ती एक जबाबदारीची जाणीव पण येते त्याच्याकडे, आणि स्वतःचं लगेच स्वतः कॅरी करायचं ही एक भावना पण असते. बरोबर. त्याच्यामुळे आवश्यक तेवढ्या गोष्टी घ्या. बरं, आता असं होतं की आता सर्वसाधारणपणे आपण ज्या ठिकाणी जातो त्यातल्या बहुसंख्य ठिकाणी जी हॉटेल्स आपण निवडतो तिथे बऱ्याच सुविधा आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे मग अंगपुसाच्या टॉवेल पासून सगळ्या गोष्टी बरोबर कॅरी करायला लागणार आहेत का? कदाचित नाही. तुमचं डेस्टिनेशन थोडं वेगळं असेल, तिथे तुम्ही होमस्टे मध्ये जात असाल, तिथे घरगुती सोय आहे, तिथे ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायला लागतील. अन्यथा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टाळल्या जातात. मग सामान आपोआप कमी झालेलं असतं. मग अनावश्यक 4 कपडे जास्तीचे घेण्यात काहीच अर्थ नसतो. आणि परत तुम्ही कुठल्या ठिकाणी जाताय, म्हणजे तुम्ही दार्जिलिंगला जाताय, सिक्कीमला जाताय किंवा काश्मीरला जाताय, आणि अगदी ऐन वेळेत जरी जात असला तरी तिकडे टेम्परेचर थंडच असणार आहे. तिकडे 9, 10, 8 असंच टेम्परेचर असणार आहे. मग त्याच्यासाठी गरम कपडे बरोबर लागणार आहेत. मग असं होतं की ती जॅकेट्स बिकेट्स त्याचं काय करायचं, कारण बॅगेत त्यांनी जागा आडली तर बाकीचे कपडे काय ठेवायचे. तर अशा वेळेला मी लोकांना सांगतो की ती हातात कॅरी करा. कारण तुम्ही इथून मुंबईतून किंवा पुण्यातून किंवा तुमच्या शहरातून निघाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा जाल तिथपर्यंतचा प्रवास सोडला की तिथे उतरल्यानंतर तुम्हाला ते जॅकेट घालायलाच लागणार आहे. मग ते हातात कॅरी केलं तर बॅगेमध्ये 2 कपडे तुम्हाला नीट ठेवता येतील आणि सामान व्यवस्थित मॅनेज करतात. त्याच्यामुळे ज्याला आपण एक मॅनेजमेंट म्हणतो बरोबरच्या वस्तूंची आणि बॅगेची, ती महत्वाची आहे. आणि कपड्यांशिवाय अन्य सुद्धा गोष्टी आपल्याला कॅरी कराव्या लागतात का, की फर्स्ट एड बॉक्स म्हणा, किंवा खाऊ पिऊची साधनं? म्हणजे खाऊ पिऊच्या बाबतीत असं होतं की जर मुलं अगदी लहान असतील, म्हणजे 10 वर्षाच्या खालची असतील, तर मग आम्ही कोणालाही सांगतो की तुम्ही घरात घरी केलेल्या गोष्टी असतात, आपण चिवडा करतो घरी, चकली करतो, अशा ड्राय स्नॅक्स बरोबर ठेवा. कारण एखाद्या वेळेला ट्रेन लेट झाली, फ्लाईट डिले झालं, प्रवासाला वेळ लागला, गाडी बंद पडली रस्त्यात, तर त्यावेळेला ह्या बरोबरच्या हातातल्या गोष्टी उपयोगी पडतात की ज्या फक्त मुलांना मोठ्यांना पण उपयोगी पडू शकतात. बरोबर. त्यामुळे खाऊ पिऊचं सामान आहे, फर्स्ट एडचा किट आहे, अशा काही आवश्यक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला घ्यायलाच लागतात. पण अशी तुमची यादी असते का तयार? म्हणजे बरेचदा तुम्ही आता अनेक ट्रिप्स वगैरे प्लॅन करता तेव्हा आता असं झालं ना की गेली 30 वर्ष सहलींचं संयोजन करत असल्यामुळे ना तो एक प्रोग्राम डोक्यात माझ्या बसलेला आहे. त्याच्यामुळे मी फक्त चेकलिस्ट, मी सामान माझं जेव्हा स्वतःचं सामान भरतो ना तेव्हा ती चेकलिस्ट करतो. पण आजही मी माझ्या ज्या मोठ्या टूर्स आहेत, म्हणजे आम्ही स्पिती व्हॅलीची करतो किंवा आम्ही साऊथ इंडियातली एक मोठी टूर करतो किंवा दुसऱ्या कुठल्याही करतो, तर त्या 8-10 दिवसाच्या टूरला आम्ही लोकांना त्याचं रितसर एक बुलेटिन काढून पाठवतो की या पद्धतीने कपडे घ्या, या पद्धतीचं सामान घ्या, हे चेक करा, हे घेतलं ना. म्हणजे आता असं होतं की आता तुम्हाला सगळीकडे तुमचा फोटो आय कार्ड लागतं, मग ते आधार कार्ड असेल किंवा इलेक्शन कार्ड असेल, जे मग ते तुम्ही घेतलेत ना, अमुक घेतलेत ना, ह्या सगळ्या मग ते लोकांना आम्ही पाठवतो यादी करून की त्यांना ती चेकलिस्ट सारखी उपयोगी पडते की या गोष्टी घेतल्या, त्याच्यामुळे ती चांगली सवय. बरं, आता मगाशीच तुम्ही म्हणताना म्हटलं की ऋतूनुसार, म्हणजे जसे हिवाळा म्हणा, पावसाळा, त्यानुसार ही ट्रिप केल्या जातात, कारण ती त्या ऋतूतली ती वैशिष्ट्य बघायची असतात. ऋतूनुसार समजा सहली प्लॅन केल्या तर त्याचे काय फायदे होतात आणि काय तोटे होतात? मला असं वाटतं की फायदे खूप जास्त होतात. कारण जेव्हा आपण म्हणतो ना की एका विशिष्ट सीझन मध्ये विशिष्ट प्रदेशाला भेट देऊया, म्हणजे उदाहरणार्थ कोकणचं उदाहरण घेतलं तर आता हा जो एप्रिल मेचा मोसम आहे तो म्हणजे कोकणातला आंबे, फणस, काजू, कोकणचा सगळा मेवा आता तुम्हाला ताजा तिथे मिळू शकतो, तो खायला मिळतो. त्यामुळे थोडंसं गरम होणार की ऊन असेल का? हो, ऊन असेल, कारण तुम्ही समुद्र किनाऱ्याच्या जवळ जाताय. पण ह्या गोष्टी तुम्हाला नंतर मिळणार नाहीत, या 2 महिन्यातच मिळणार आहेत. किंवा किन्नौर व्हॅली जी आहे हिमाचल मधली, तिला असं होतं की तिचं क्लायमेट सप्टेंबर ते जानेवारी पण चांगलं असतं आणि एप्रिल ते जून पण चांगलं असतं. पण एप्रिल ते जून तुम्ही जर गेलात तर परत तिकडचं स्प्रिंग सुरू झालेलं असतं. त्यामुळे तिथे फळांचे, हिमाचलमध्ये उगवणारे वेगवेगळ्या फळांचे प्रकार खायला मिळू शकतात. त्यामुळे ऋतूनुसार केलेलं पर्यटन बरेच वेळा तुम्हाला त्या ऋतूच्या स्पेशालिटीज आहेत निसर्गातल्या त्या देतं. पण माणसाने काय केलंय, माणसाने स्वतःचे काही सीझन केलेले.
म्हणजे त्यांनी त्याची सोय बघितली की आम्हाला सुट्ट्या कधी मिळतात, आम्हाला एप्रिल मे मध्ये सुट्ट्या मिळतात, आम्हाला एप्रिल मे मध्येच जायचं आहे. एप्रिल मे मध्ये सगळेच जाणार म्हटल्यावरती गर्दी तर होणारच आहे तिकडे. मग त्याचं जर तुम्ही नीट नियोजन केलेलं असेल हॉटेल बुकिंगच्या बद्दल, रेल्वे बुकिंग किंवा एअर तिकीटच्या बुकिंगचं, तर मग त्याची तुम्हाला मदत अशी होती की त्या गर्दीचा त्रास होत नाही. तुम्हाला जी सुट्टी मिळते त्या सुट्टीच्या काळात गर्दी असली तरीही तुमचं बुकिंग व्यवस्थित असल्यामुळे तुमची सहल एक छान पद्धतीने होऊ शकते. बरं, आता लहान मूल म्हटलं की अगदी छोट्या अगदी म्हणजे तान्ह्या बाळापासून सुद्धा प्रवास केला जातो. ज्यांना हौस असते ते करतातच. तर बऱ्याच वेळा अगदी मुलांना प्रवासाची जर सवय लावायची म्हटली, कारण काही मुलं प्रवासात चिडचिड करतात, त्यांना कंटाळा येतो, मग ती सवय लावायची तर साधारण कितव्या वर्षापासून मुलांना आपल्यासोबत फिरायला न्यायचं आणि कोणकोणत्या गोष्टी अशा लहान बालक म्हणजे असतात त्यांच्यासाठी आपल्या सोबत ठेवायच्या आणि त्यांची सुद्धा काळजी कशी प्रवासात घ्यायची? बऱ्याच वेळा आपण बघतो आणि आपण अनेक वेळा म्हणतो सुद्धा की अरे एवढं लहान बाळ घेऊन का प्रवासाला निघाले. तर काही वेळा काही वैयक्तिक अडचणी असू शकतात किंवा देवाच्या दर्शनाला जायचंय, बाळाला देवाला दाखवायला, असं काही असू शकतं. पण अन्यथा आम्ही लोकांना नेहमी सांगतो की 5 वर्षाचं मूल होईपर्यंत फार लांबचे प्रवास टाळा. म्हणजे रेल्वेचा 48 तासाचा प्रवास किंवा आधी विमान, मग रोड जर्नी, मग त्यानंतर आणखी काहीतरी, असं जे लांबची डेस्टिनेशन असतील ना, ती लहान मुलांसाठी तेवढी सूट नाही राहत. कारण त्यांची मानसिकता आणि त्यांचं शारीरिक वय या 2 गोष्टी याला तयार नसतात. त्यांना प्रवासाची सवय करायला हवी हे सगळं ठीक आहे, पण ती जरा 6-7 वर्षाची झाल्यानंतर थोडी त्यांना समज आलेली असते. आणि मग अशा मुलांना जेव्हा तुम्ही प्रवासाला घेऊन जात असता तेव्हा या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आधी विचार करायला हवा की समजा आपण दिल्लीपर्यंत रेल्वेचा प्रवास करणार आहोत तर तो कमीत कमी 18 तासाचा आहे. मग त्याच्यामध्ये काय करायला लागेल? मग त्याच्यामध्ये त्या मुलासाठी एखाद्या गोष्टीचं पुस्तक बरोबर ठेवायचं आहे का? अगदी रंगवायची चित्र म्हणजे खडूची पेटी आणि रंगवायची 2 पुस्तकं जरी ठेवलीत ना तरी त्याच्यात मुलांचा टाइमपास होतो. आता तर सुदैवाने किंवा दुर्दैवाने माहित नाही, पण मोबाईल आहे की ज्याच्यावरती मुलांसाठी असंख्य गोष्टी तुम्ही ताबडतोब देऊ शकता की ज्याच्यात थोडा वेळ तरी त्यांचं मन रमू शकतं. पण त्याच्या जोडीला मी नेहमी असं म्हणतो की जर मुलाला तुम्ही फिरायला बाहेर घेऊन जाताय तर एका परीने ना प्रवास किंवा सहल ही एक वेगळी शाळा आहे की जिथे तुम्हाला औपचारिक धडे नाही, जिथे तुम्हाला क्लासरूम नाही, जिथे तुम्हाला वर्ग नाही, तासाचं बंधन नाही, परीक्षाही नाही, पण तरी त्याच्यात तुम्हाला खूप शिकायला मिळू शकतं आणि तुम्ही ते मुलांना शिकवू पण शकता. प्रवासाला जाताना आपल्याला खिडकीतून बाहेर खूप काय काय दिसत असतं. डोंगर दिसतात, नदी दिसते, देवळं दिसतात. तर तुम्हाला जर त्याची माहिती असेल तर त्याच्याविषयी जर मुलांना सांगितलं ते त्याच्यात इंटरेस्ट त्यांना वाटू शकतो. म्हणजे मग प्रवासाचा जो वेळ आहे तो कंटाळवाणा होत नाही आणि त्यांनाही काहीतरी वेगळं आपण बघतोय आणि ते महत्वाचं आहे याची पण एक जाणीव. बरोबर. त्यामुळे ही काळजी पालकांनी घ्यायची असते. म्हणजे पालक स्वतः जर मोबाईलमध्ये बुडून राहिले आणि मुलाला दुसरा मोबाईल दिला आणि सांगितलं तू खेळ याच्यावरती, माझ्या याच्यावरती बघतो, तर त्याच्यात मजा नाही. बरोबर, मजा नाहीये. याला जोडून मी पुढे तोच प्रश्न तुम्हाला विचारते की आजकाल स्वतःची कार घेऊन सुद्धा जाणारे ट्रॅव्हलर खूप आहेत की आपल्या फॅमिली सोबत आपल्या कारने जायचं, ड्रायव्हर घ्यायचं किंवा स्वतः ड्रायव्हिंग करायचं. अशा वेळी सुद्धा मुलं सोबत असतात आणि मग याच आता जे आपण बोलतोय की बाहेर न बघणं, आपल्या ह्याच्यात राहणं, आणि बऱ्याच वेळा असं केलं जातं की मागे बसा, मुलांना फोन द्या वगैरे. जसं तुम्ही आता सांगितलं की काही ठिकाणांबद्दल माहिती, तशा अजून ऍक्टिव्हिटीज काय पालकांना करता येतील त्याबद्दल पण सांगा. तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने प्रवास करत असाल ना तर त्याच्यामध्ये एक ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला असा मिळू शकतो की ऑडिओ बुक्स असतात किंवा चांगली भाषणं असतात किंवा चांगले कार्यक्रम ज्याचे ऑडिओ ट्रॅक्स असतात ते तुम्ही त्या प्रवासात ऐकू शकता. मुलांना इथे ऐकता येतात कारण दुसरं काही करायचंच नसतं ना आपल्याला. आपण आयदर बाहेर बघत असतो किंवा काहीतरी, ते ऐकण्यातून तुम्ही त्या मुलांना काही चांगल्या गोष्टी इंट्रोड्यूस करू शकता. ह्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रवासात मी नेहमी म्हणतो की मुलांची इंटरॅक्शन जी करायची ना ती बाहेर दिसणाऱ्या गोष्टींबद्दल जर तुम्ही केलीत तर त्यांना त्याच्याकडे बघायची एक वेगळा नजरिया मिळू शकतो. म्हणजे समजा तुम्ही रेल्वेने प्रवास करत असलात ना तर एखाद्या स्टेशनला गाडी लागल्यावरती त्याला सांगायचं की काय काय दिसतंय रे प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे चहा विकणार आहे, इडली विकणार आहे, मग पुस्तक विकणार आहे का रे तिथे, केळी विकणार आहे का रे तिथे, मग हे कुठलं आहे स्टेशन, मग इथे इडली का नाही विकत, कारण इथे इडली बनतच नाही, मग इडली कुठे बनते, असं तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता. म्हणजे तुमच्या गाडीने प्रवास करताना तुम्ही त्या भौगोलिक जे फरक आहेत, नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष वेधू शकता. म्हणजे मी नेहमी आयडियली म्हणतो की मुंबई पुणा जो प्रवास आहे ना तो खरं तर इतिहासाचं पुस्तक आहे आणि भूगोलाचं पण पुस्तक आहे. कारण त्याच्यामध्ये किल्ले दिसतात, त्याच्यामध्ये पठारी प्रदेश पण दिसतो, त्याच्यामध्ये पर्जन्यमानाचा प्रदेश पण दिसतो, त्याच्यामध्ये सह्याद्रीचा डोंगर पण. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघायची मुलाला सवय केलीत ना तर त्यांना त्याच्यामध्ये रस आपोआप निर्माण होतो. बरं, आपण खूप प्रवास करत असतो, मध्ये मध्ये आपण हॉल्ट पण घेतो, थोडा वेळ थांबतो किंवा कंटाळा येतो आपल्याला एखाद्या की नाही आता मी प्रवास केलाय, आलोय मी प्रवासासाठी पण मी केलाय,
कंटाळा आलाय मला. असा कंटाळा मुळात माणसाला प्रवासाचा कशामुळे येतो? म्हणजे त्याचं प्लॅनिंग नसतं म्हणून येतो, आणि आला तर त्यांनी काय करायचं? नाही, प्लॅनिंग नसतोपेक्षा काय झालेलं असतं, तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मधून बाहेर पडलेले असता. रोज तुम्हाला ठराविक गोष्टी ठराविक पद्धतीने ठराविक वेळेला करायची सवय लागलेली असते. म्हणजे मुलांचं म्हणाल तर सकाळी उठले, शाळेत गेले, शाळेतून आले, क्लासला गेले, क्लासमधून आले, होमवर्क केला, झोपले, संपलं, त्यांचा दिवस संपला. आपण ऑफिसला जातो, काम करतो, घरात येतो, घरातलं काम करतो, दिवस संपला. याच्या पलीकडे आपण काही करतच नाही. आता प्रवासात असं झालेलं असतं की अचानक 3-4 तासानंतर आपल्याला जाणीव होते की आता मी काय करू, मी काहीच केलं नाहीये का, म्हणजे मी काही करतच नाहीये का, त्यामुळे ती अस्वस्थता आलेली असते. सो ती अस्वस्थता टाळण्यासाठी तुम्ही जर तुम्ही रोड जर्नी करत असाल तर वाटेत कुठेतरी छानसं ठिकाण बघून ब्रेक घेऊ शकता. तिथे जर एक थोडा वेळ टाइमपास केला, तिथून काय दृश्य दिसतंय ते बघितलं, आपापसात काही गप्पा मारल्या, किंवा बरोबर आणलेलं काही खाऊ असेल तर अशी कुठली तरी जागा शोधून तिथे थांबून खाऊ खाल्ला, असं पण तुम्ही करू शकता. कारण माणसाचं मन कसं असतं, त्याला एखादी गोष्ट मिळाली की थोड्या वेळाने तिचं कंटाळा येतो. ते झालं आता, म्हणजे खूप निसर्ग बघितला, आता काय निसर्ग बघायचं असं होतं आपलं. बरं, साधारण आपल्याला असं असतं की एक जेवण हा आपल्या प्रवासातला महत्वाचा भाग असतो. आपण कधी कधी नवीन ठिकाणी जातो, तिथे आपण ट्राय करतो की इथलं फूड कसं आहे किंवा काय आहे, पण आपल्याला माहिती नसतं. आपण जस्ट एक रील्स बघतो आजकाल, किंवा जस्ट असं म्हणजे कोणी सांगतंय म्हणून जातो, आणि नंतर आपली तिथे निराशा होते की जेवण चांगलं मिळत नाही. जनरली अशा वेळी आपल्याला जर बाहेर जेवायचंय तर आपण कुठच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की इथलं जेवण ऍटलिस्ट आपल्याला खाल्ल्याने समाधान मिळेल? असं एक 2-3 साध्या गोष्टी असतात जे रस्त्याने तुम्ही जेव्हा प्रवास करताना तेव्हा रस्त्याच्या लगत जी हॉटेल्स असतात, ज्याला आपण धाबे म्हणतो, की ज्या हायवेला धाबे बरेचसे दिसतात, तर त्या धाब्यांमध्ये पण 2 प्रकार आहेत. म्हणजे एक धाबा तुमच्या बघून लक्षात येतं की हा ना फक्त ट्रकवाल्यांचा धाबा आहे. म्हणजे जे 12-12, 16-16 तास चालवतात ना, त्या ट्रकवाल्यांसाठी म्हणूनच तो बनलेला धाबा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मिळणारे ते अगदी बेसिक मिळणार आहे, किंवा त्यांच्याकडे जे मिळणारे पदार्थ ते 4च मिळणार आहेत. कारण तिथे येणाऱ्या माणसाचं लक्ष जेवणाकडे नाहीच आहे. त्याला 1-2 तास झोप काढायची, काहीतरी डाळ रोटी खायची आणि तो पुढे जाणार. आणि काही हॉटेल्स अशी असतात की ज्यांचा अपिअरन्स बघून, ज्यांचे बोर्ड्स बघून लक्षात येतं की यांच्याकडे एक व्हरायटी आहे मेनूची, 4-5 वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या गोष्टी मिळू शकणार आहेत, तर तो तुम्ही ट्राय करू शकता. दुसरी गोष्ट परत मी सांगेन की सोशल मीडियाचा तुम्ही एक चांगला वापर जर केलात, म्हणजे असं आहे की जे रील्स येतात ते रील्स त्या माणसाने केलेले असतात. तो सोलो ट्रॅव्हलर असतो किंवा त्याला एखादं हॉटेल आवडलेलं असतं, तो त्याचा चॉईस असू शकतो. पण रील्स न बघता तुम्ही हॉटेलच्या वेबसाईट्स बघितल्यात किंवा ट्रॅव्हलरचे ब्लॉग्स वाचलेत, तर त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे अनुभव दिलेले असतात. आणि मग त्याच्यात तुम्हाला जर समजा लक्षात आलं की तुम्ही समजा मुंबईहून देवगडला चाललेल्या आणि रत्नागिरीच्या पुढे ना अमुक एक हॉटेलवर जाय, 2-3 उल्लेख केलाय, तर आणखी तुम्ही सोशल मीडियावरती सर्च करून त्या हॉटेलची वेबसाईट आहे का, त्याच्यावरती रिमार्क काय आहेत, रिव्ह्यूज काय आहेत, ते बघून तुम्ही ठरवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी नेहमी लोकांना सांगतो, जी मी माझ्या स्वतःच्या सहलींमध्येही बरोबर कॅरी करतो, काही घरगुती आपल्या गोष्टी आहेत ना, लसूण चटणी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, जॅम आहे, किंवा काही असे पदार्थ आहेत की जे टिकणारे असतात, तेलपोळीसारखे, ते बरोबर ठेवा. म्हणजे असं होतं की कधी कधी 5-6 तास चाललोय प्रवास आणि अपेक्षित असल्यासारखं हॉटेल मिळत नाहीये आणि जेवायची वेळ टळून चालली. आता काय करायचं? त्या इमर्जन्सीमध्ये हे कोरडे पदार्थ वापरून तुम्ही ती वेळ भागवू शकता. कारण प्रवासाला निघालेले आहेत, त्याच्यामुळे कधीतरी ही अडचण येऊ शकते. बरोबर. आता सोशल मीडियाचं आपण म्हटलं, रील्स वगैरे, सध्या सोशल मीडियावरती जसं तुम्ही म्हटलं की ती व्यक्ती जाऊन अनेक ठिकाणं एक्सप्लोअर करत असते आणि आपल्याला ते कळतं, आपण पण बघतो, पण अशी पण काही ठिकाणं त्याच्यावर दाखवली जातात जी आपल्याला माहितीच नाहीये. अशा वेळी ह्या रील्सवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी जायचं का, आणि अशा गोष्टी बघून खरंच टूर प्लॅन करणं हे योग्य ठरेल का? मी काय सांगेन की सोशल मीडियावरची जी काही माहिती आहे ना, ती सगळी फिल्टर करून घ्यायला लागते, ती तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायला लागते. म्हणजे 2 माणसांचं मी रील बघितलं आणि त्याने सांगितलं की आम्ही स्पिती व्हॅलीमध्ये गेलो होतो आणि अमुक एका ठिकाणी हे गाव आहे आणि ते खूप छान होतं, आम्ही बघितलं, ठीक आहे. ते 2 जण तिथे गेले होते, पण ते कोण होते, त्यांचा एज ग्रुप काय होता, त्यांचा ट्रान्सपोर्ट मोड काय होता, तुम्ही किती जण असणार आहात, तुमचं लायकिंग काय, ह्या सगळ्याचा ताळमेळ घालायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी असते की त्यांना ते आवडलं, ठीक आहे, म्हणून तुम्हाला आवडणार आहे का? कारण असं असतं की प्रत्येकाचे वैयक्तिक आवडीनिवडी असू शकतात. म्हणजे हिमालयामध्ये मी निसर्ग सौंदर्यच बघायला जाणार आहे, पण ते अगदीच उघडे बोडके डोंगर बघण्यात जर मला रस नसेल तर मी कुठला एरिया निवडायचा. म्हणजे लडाखला गेल्यावरती काही लोकांचं असं होतं, कारण लडाखला झाडच नाहीयेत. म्हणजे कारगिलचा व्हॅली सोडली किंवा नुब्रा व्हॅली सोडली तर कुठेच हिरवाई नाहीये, सगळेच वृक्ष डोंगर दिसतात. ते म्हणतात अरे ते काय रीलमध्ये काय कौतुक करतो, ते काहीच बघण्यासारखं नाहीये. तर तो वैयक्तिक आवडीचा भाग झाला. आणि जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरून काही माहिती गोळा करत असताना तर ती तपासून घेणं खूप गरजेचं असतं.
ती 3-4 वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन चेक करा. त्यात ते जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणाचा सर्च देऊन त्याच्याविषयी आणखी काही माहिती मिळते का बघा. आणि मग तुमचा कॉल आहे, मग तुम्ही ठरवायचं मला या ठिकाणी जाऊन चालणार आहे का नाही चालणार असं आहे. आता आपण परत टीनेजर मुलांकडे थोडं येऊया, कारण ह्या टिप्स बरोबर आता टीनेजर मुलं म्हणजे वयात मुलं आली, मोठी झाली की त्यांना एकतर आपल्या मित्रांसोबत फिरायला आवडतं किंवा त्यांना एक सोलो ट्रॅव्हल करायची खूप क्रेज असते. म्हणजे त्यांना वाटतं की मला फ्रीडम पाहिजे, मी फिरून येणार वगैरे. पण जनरली हे पालकांना नाही पटत की एकटं कसं पाठवायचं एवढ्या लांब वगैरे, असे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी त्यांचा हट्ट असतो की मला फिरण्याचं स्वातंत्र्य पाहिजे आणि पालकांचा हट्ट असतो की नको जाऊ. अशा जी आपली द्विधा स्थिती होते, तर त्याच्यामध्ये काय नक्की कसा मार्ग काढायचा? त्यातला मार्ग ना मुळात तुम्ही तुमच्या मुलांना कसं वाढवताय याच्यापासून सुरुवात होते. म्हणजे तुमची मुलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने रोज प्रवास करतात का? ते बसने, बेस्टने किंवा दुसऱ्या कुठल्या बसने जातात का? ते लोकलने शाळेत किंवा कॉलेजला जातात का? ते मेट्रो वापरतात का? ते जर रोजच्या रोज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असतील तर ज्याला आपण स्ट्रीट स्मार्टनेस म्हणतो, तो थोडासा त्यांच्यात आलेला असतो. त्यांना एक स्वतःची एक समज आलेली असते की काय काळजी घ्यायची, काय नाही, मस्ती करायची तर ती कुठल्या मर्यादेपर्यंत करायची हे पण त्यांना कळलेलं असतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की तुम्हाला मुलांना तुम्ही लहानपणापासून म्हणजे अगदी लहान मुलांचे नेचर कॅम्प किंवा ऍडव्हेंचर कॅम्प असतात त्यांना पाठवलेलं आहे का, की जिथे त्यांना एकटं राहायची सवय, की स्वतःची बॅग स्वतः कॅरी करायची, स्वतःचं ताट स्वतः धुवायचं, स्वतःची सतरंजी स्वतः घालायची, याची त्यांना सवय. ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना सवय नसेल आणि तो फक्त जर रील्स बघून त्याला असं वाटलं की मी सोलो ट्रॅव्हलिंगला जातो तर ते त्या विचाराला नाही झेपणार. कारण तो खूप संरक्षित वातावरणात वाढलेला आहे आणि तो अचानक बाहेर गेला तर त्याला कळणारच नाही काय करायचं ते. त्याच्यामुळे पालकांनी थोडा सरासरी विचार करायला हवा, आपल्या मुलामधली क्षमता लक्षात घ्यायला हवी. आणि दुसरी गोष्ट, आज असं आहे ना की आज तुमच्याकडे डिजिटल डिव्हायसेस आहेत, त्याच्यामुळे असंही होत नाही की अरे तू कुठे गेलाय कळतच नाही. तुम्ही त्याला ट्रॅक करू शकताय, तुम्ही त्याच्या नकळतही त्याला ट्रॅक करू शकताय. त्याच्यामुळे एकीकडे त्याला तो थोडासा म्हणजे त्याला प्लॅन करू द्या, किती दिवसाची प्लॅन करतोय, 4 दिवसाची करतोय, 5 दिवसाची करतोय, कुठल्या एरियात करतोय. त्याचा चक्क इंटरव्ह्यू घ्या ना की तू काय तयारी केलीस, जर एकटा जाणार आहेस तर जा, पण तू तयारी काय केली, कुठल्या शहरात राहणार आहेस, त्याची तुला काय माहिती आहे, तू तिकीट कसं काढणार आहेस, पुढे काय करणार आहेस, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग तुम्ही जज करा आणि मग त्याला थोडी सूट द्यायला हरकत नाही. मुलाला इच्छा असणं स्वाभाविक असतं, कारण त्या वयामध्ये वाटतंच की मी आई वडिलांबरोबर पुढे जाऊ, माझा मी मित्रांबरोबर जातो, माझा मी एकटाच जातो. तर ते एका विशिष्ट बंधनामधूनही त्याला मोकळेपण तुम्ही देऊ शकता. आणि मग तुम्हाला अंदाज आला की आता हा बऱ्यापैकी तयार झालाय, आता त्याला कळलंय की आपल्या सामानाची काळजी कशी घ्यायची, तिकीट कसं काढायचं, जेवायला नाही मिळालं एक दिवशी तर काय करायचं, हे सगळं त्याला कळलंय, तर मग त्याचं तो फिरणारच आहे. म्हणजे स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही, फक्त त्याच्यासाठी काही गोष्टी मुळापासून असायला पाहिजे. म्हणजे पालकांनी पण तो विचार करा. तुम्ही खूप अनेक सहली केल्या आहेत, लोकांना नेता तुम्ही फिरण्यासाठी, त्याच्याशिवाय तुम्ही ब्लॉग वगैरे लिहिता, त्यामुळे बराच अनुभव तुम्हाला या क्षेत्रातला आहे. आता जे हा जो व्हिडिओ बघतायत ते आपले पालक मंडळी आहेत, तर त्यांना तुम्ही इतके वर्षांच्या अनुभवातून काय सांगाल? एकतर आम्ही नेहमी म्हणतो की सहल ही कशासाठी आहे हे तुम्ही आधी समजून घ्या. म्हणजे आम्ही आता तो नवा चित्रपटीत गेला RRR, तर तो म्हणतो की तो सहलीचा शॉर्ट फॉर्म आहे. रिफ्रेश, रिज्युएनेट आणि रिलॅक्स, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. म्हणजे तुम्ही सहलीचं ठरवताना कधीही आपण जातोच तर सगळी ठिकाणं बघूनच येऊ असाही पद्धतीने प्लॅन करू नका. दुसरी गोष्ट अशी की तिथे तुम्ही एकत्र फिरायला जाताय, कुटुंबाबरोबर काही मजा करायला जाताय, त्यामुळे एकमेकांच्या बरोबर असणं, राहणं, यासाठी एखादा दिवस, एखादा त्यातलं ठिकाण हे त्याच्यासाठी ठेवा, त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आणि सहल ही एका पद्धतीने पूर्ण कुटुंबाची सुट्टी आहे, त्यामुळे सगळ्यांना जे आवडेल त्याचा एक तुम्हाला रसावी काढायला हवा. जसं आम्ही सहल संयोजक काढतो, आम्ही सहलीचा कार्यक्रम जेव्हा आखतो तेव्हा आम्हाला माहिती असतं की 10 घरातली 10 वेगवेगळ्या आवडीची अभिरुचीची माणसं एकत्र येणार. मग सगळ्यांच्या आवडीचा एक लसावी जर काढायला गेलो तर त्याच्यात ही 4 ठिकाणं बघू शकतात. मग हे एक ऑप्शनला ठेवायचं का की हे ज्यांना बघायचं ते बघून येतील, बाकीचे त्या दिवशी रेस्ट घेतील, तसा आम्ही प्रोग्राम बनवतो. तसं तुमच्या कौटुंबिक सहलीलाही तुम्ही करू शकता. म्हणजे मुलांना त्यातले एक दिवस सुट्टी देईल, म्हणजे तुम्ही त्या मुलांना माहिती की साईटसिंगला तुम्ही येऊ नका रे, तुम्ही आज हॉटेललाच मजा करा, मग हॉटेलला स्विमिंग पूल आहे, हॉटेलला अमुक आहे, हॉटेलला तमुक आहे, तर ते तसं करू शकतात. त्यामुळे ते एक फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो, लवचिकता म्हणतो, ती त्याच्यामध्ये ठेवायला हवी. आणि मुलांसाठी आपण सहली करतोय, आपल्या स्वतःसाठी जशा करतोय तशा त्याचं एक भान ठेवायला हवं.
नाही तर असं होतं की पालकांना हे बघायचं म्हणून ते सगळ्या देवळांमध्ये जर मुलांना परपडत घेऊन जायला लागले, ते 5 देवळ झाल्यावर 6व्या देवळात मुलं येत नाही, बरोबर. ते म्हणतात सारखं काय देवळात जायचं, असं होऊ शकतं त्याच्यामध्ये. त्यामुळे तो एक भान ठेवायला हवं त्याच्यामध्ये. खूपच छान. म्हणजे जे काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, आपण बघत असतो, वाचत असतो, पण एक्झॅक्टली काय करायचं हे माहिती नसतं, हे आजचा इंटरव्ह्यू बघून बऱ्याच जणांना कळेल. नक्कीच. सो थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप छान गाईड केलं. म्हणजे आता जे खरंच सुट्टीमध्ये जाणार आहेत तेव्हा यातल्या काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्या लक्षात नक्कीच राहतील. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. तसेच हे तुम्ही बघताय माझ्या हातात आहे, हा आहे आपल्या वयमचा अंक. आता सुट्ट्या पडतील तर प्रवासात तुम्ही ह्याचा उपयोग खूप छान प्रकारे करू शकता, कारण या पालक आणि मुलं ह्या दोघांनाही वाचता येईल असं हे आपलं मासिक आहे. तर या मासिकाचे सुद्धा तुम्ही सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा. थँक्यू सो मच.